बॉलिंगसाठी रोहन आहे सज्ज, तर बॅटिंगसाठी ओपन करतोय अर्थातच शुभम. पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा धाव ॲड होईल. रोहनने पहिला चेंडू ते लाईन शोधण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच मॅचचं प्रेशर असतं आणि ही मॅच देखील तशीच आहे, कारण की रँकिंग 1 आणि रँकिंग 2 मध्ये ही सध्या मॅच खेळली जाते. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न नकार दिला. भूषण दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र सध्या पण पाहिलं तर अर्थातच हलक्या हातानं फक्त लेटकट केलाय. आता देखील धाव दिली जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र रोहनची राहिली आहे. तोच रोहन आहे ज्याने पहिल्या चेंडूवरती लाईन शोधण्यासाठी एक एक्स्ट्रा धाव दिली. मात्र तदनंतर मात्र आपली लाईन पकडतोय. पुन्हा एकदा टॅप फटका, यावेळी जोर लावला. अखेरीस चेंडू डिक्लेअर मध्ये निघून जातोय. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा सध्या सजल्या गेल्या. 2 महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी माहिती आहे, कारण की जिंकणारा संघ फायनलचं तिकीट बुक करेल. आणि या मॅचमध्ये विजय तर प्रत्येकाला हवा आणि त्यासाठीच ही सध्या मेहनत केली जाते. सोडून दिलाय व्हाईट बॉलसाठी. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. बऱ्याचदा आपण म्हणतो चुकीनं वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं आहे. या मॅचमध्ये पहिला चेंडू आपण पाहिलं तर एक्स्ट्रा, तदनंतर आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते. सोडून द्यायचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव ऍड होते. एका धावेची किंमत या मॅचमध्ये आता वाढली आहे आणि धावसंख्या आहे 4 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 3 झालेला आहे. धावसंख्या आहे 4. एका धावेला बरीचशी व्हॅल्यू आता मात्र या मॅच मध्ये आले. क्वालिफायर मॅच क्रमांक 1. फसवलं गेलं सर. बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली जात नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. कधी एक्स्ट्रा धाबा येत आहेत, कधी निर्धाव चेंडू येतोय. कधी फलंदाज कधी गोलंदाज, अशी मॅच आता दोन्ही तराजूवरती चालू आहे. यावेळी मात्र बॉल बॅक ड्राइव, सुरेख फटका. वॉट अ ड्राइव्ह, वॉट अ ड्राइव्ह. काय फटका खेळून काढला. म्हणजे मुंबईचं मरीन ड्राइव्ह जेवढं फेमस आहे, तेवढाच हा स्टेट ड्राइव्ह होता फेमस आणि तेवढाच हा स्टेट ड्राइव्ह होता. अगदी देखना फटका, अप्रतिम फटका. एखाद्याच्या बंदुकीतून गोळी निघावी तसा चेंडू कार्पेटला आग लावत निघून गेला. वॉट अ ड्राइव्ह. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. 8 धावसंख्या. सरळ हाताने उभी रेष खेचावी तसा फटका खेळून काढला. अखेरी शांत होता थोडासा शुभम, पण संत नव्हता आणि चौकार त्यानं मात्र प्राप्त केला. धावसंख्या आहे 8 या आकड्यावरती. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचं मी म्हणेल थरारक नाट्य होतं जे संपलं गेलं. बरीचशी चर्चा केली, कुजबूज केले, गोलंदाजी कोणाला द्यायची, कारण की धावा तर चांगल्या आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आणि असं म्हटलं जातं वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं आणि याच वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात हा वेगळा इतिहास आहे. या मॅचमध्ये वाटेमध्ये काटे टाकणार कोण आणि त्याच काट्यांच्या माध्यमातून आपली वाट तयार करणार कोण. प्रेक्षक आजही या स्पर्धेसाठी भरपूर प्रेम देतोय. आपलं काम, व्यवसाय, प्रपंच प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवले आणि प्रेक्षक आजही या स्पर्धेला भरपूर प्रेम देतोय. ओव्हर क्रमांक 2 बरीचशी चर्चा केली आणि टीम मीटिंगमध्ये ठरलं गेलं की हा चेंडू आता आशिष यांच्या हातामध्ये द्यायचा. हा चेंडू नाहीये, सर्व खेळाडूंचा विश्वास त्यांच्या हातामध्ये. बॅकफुटला जातोय टॅप फटका. स्वतः खेळाडू येतोय, चेंडू गॅदर केला तोपर्यंत फेकला नाहीये. वाट बदलली, अली वेळ बदलले. आधी बोललं झालं होतं सबर का फल मीठा होता है, आता तसं नाहीये. आता सबर का फल किसी और का होता है. जेव्हा तुम्ही प्रयत्न थांबवता दुसरा येतो त्या संधीचं सोनं करून निघून जातो. एक धाव कंप्लीट, चिकी धाव. बॅकफुटला टॅप फटका, पुन्हा एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावरती. सध्या मेघवाडी बिग बॅश भरपूर फेमस झाले इंस्टावरती देखील.
ओहो फसला गेला. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू, याला बोलतात बोटांची जादू. चेंडू पडला, काटा बदलला, कोन बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकाव घेऊन रंग बदलून सरप्राईज करून प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी अचानक 2 वरती आणि तोपर्यंत त्रिफळाचीत. बॅटर गॉन, जावं लागते माघारी. संघाची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती. सध्या आमचा आशिष कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आशिष चोरगे. 12चा पाना जिथं ठेवाल तिथे फिट लागतो आणि सध्या अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तो या स्पर्धेचं चित्रण संपूर्ण तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या आहे तब्बल 10. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर आशिष. पुन्हा चेंडू निघून जातो व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव येते. आशिषला गोलंदाजी करण्यासाठी 1 मिनिट मॅच थांबवली. एका मिनिटानं आयुष्य बदलत नसतं, पण 1 मिनिट वेळ घेऊन विचार केल्यानं कदाचित आयुष्य बदलू शकतं आणि असंच झालंय. त्या एका मिनिटामुळे मॅचचं समीकरण बदलतंय. पुढे येऊन ड्राईव्ह आहे स्वतः फॉलो थ्रू मध्ये. भिंत म्हणून उभे होते, चेंडू गॅदर केला आणि तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 11. सोडून दिला. यावेळी देखील व्हाईट बॉल. फलंदाज नक्की गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र विकसित करतोय. भूषण येतोय, चर्चा केले. भूषणने देखील कानमंत्र दिला. अनुभव ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढलं जातं. या मॅच मध्ये भूषणने चर्चा केली. हलक्या हातानं फक्त यावी स्टेअर केले चेंडूला. ओहो, कदाचित यावी संधी होती, कारण की थोडं हलक्यामध्ये घेतलं होतं भूषणनं. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र संपुष्टात येतोय. धावसंख्या आहे 13. 13 धावसंख्या. आमचे कॅमेरामॅन त्यांचं आम्ही कौतुक करतो. खऱ्या अर्थानं 3 रात्री प्रत्येक जण मेहनत करतोय. निखिल असेल, सुजल असेल, विकास असेल, तुम्हा सर्वांचं आम्ही कौतुक करतो की बरीचशी मेहनत तुम्ही देखील केली. धावसंख्या आहे 13. अगदी रोज नवी मुंबई पर्यंतचा प्रवास तुमच्या सर्वांचा. शशांक पहिला चेंडू अगदी शशांकचा. शशांक यावेळी मात्र अगदी 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या अगदी 14. भूषण आहे सध्या स्ट्राईकला. टीमचा भूषण. सुरेख फटका. व्हाट अ फील्डिंग. तेजस होता. ये दीवार तुटती क्यों नहीं है, की ज्या पद्धतीने भिंतीसारखा उभा होता, अडवेल मजला कोणी अशी भिंत अजून तयार नाहीये. आणि तेजस सध्या मात्र भिंती सारखाच उभा होता. सोडून देण्याचा प्रयत्न होता, फसला गेला. कदाचित पुढचं दार ठेवणार होता उघडं, पण चोरी होण्याआधीच चेंडूला मात्र स्टॉप केल्या. अप्रतिम गोलंदाजी. पुढे आला, टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. चेंडूसाठी धडपकड, तोपर्यंत दुसरी धाव. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. कमेंट मेन ऍक्शन, या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये बघायला भेटला, जिथे रनिंग बिटवीन द विकेट मात्र अप्रतिम राहिले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 ऑन अ स्कोर कार्ड. 16 धावसंख्या. ओहो, हलक्या हातानं पुन्हा एकदा यावी दिशा दिले भूषणनं. संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होते. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि तब्बल 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 17. सध्या आपण पाहिले तर स्क्रीनवरती जी लहान चिमुकली दाखवली जाते, जिच्या हातामध्ये बोपू आहे, नुकतीच फेमस झाले. 10 मिनिटापूर्वी तिचा व्हिडिओ व्हायरल झाला गुलाबी साडीवरचा. तिचा एक डान्स आणि आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स आणि या व्हिडिओसाठी तब्बल 1000 पेक्षा जास्त लाईक्स जरूर आले. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. यूट्यूबला अगदी त्या चिमुकलीला तुम्ही पाहिलं, बरीचशी फेमस झाली या स्पर्धेच्या माध्यमातून.
भूषण आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 17, 17-17. सुजल, ओहो बॅट स्विंग होते. भूषणचा पाय अजूनही पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. भूषणचा तडाखा, यावेळी बॅट स्विंग झाले, तो आवाज तुमच्यापर्यंत आला असेल. जर फार फटका लागला तर कनेक्शन किती जोरदार होऊ शकतं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर सुजलच्या बाबतीत चर्चा करूयात. पहिला चेंडू भूषणला टाकत असताना फिंगर रोल केलेत आणि त्याच्या लाईनवरून थोडासा बाहेर चेंडू वळवला. अप्रतिम गोलंदाजी. नो बॉल, अडवला चेंडू. अप्रतिम क्विक ऍक्शन. एक धाव येते नोची. पुढे आला, यावेळी देखील कॅरम फटका. चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान आणि एकच धाव कंप्लीट केली. धावसंख्या सध्या 19 या आकड्यावरती जाते. चेंडू झाले तब्बल 2, बाकी आहेत 3. रोहनला पाहता, ओहो यावेळी देखील काहीतरी घडलं असतं, मात्र कदाचित काय घडलंय. आवाज तर कानापर्यंत आलाय आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या, 20. ओसूर एक फटका आहे. क्षेत्ररक्षक, चेंडू स्टॉप केलाय आणि तदनंतर एकच धाव घेतली जाते. हा चेंडू स्टॉप करणं इम्पॉर्टंट होतं आणि हा चेंडू स्टॉप केला. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 4 चेंडूच्या अखेरीस 21, 21. एक चेंडू फक्त बाकी आहे आणि हा एक चेंडू देखील महत्वाचा असू शकतो. 21 धावसंख्या. ओहो व्हाईट बॉल येतोय. एक धाव आणखीन ऍड होते. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22. वेस्ट हाईट, ओहो यावेळी मात्र अगदी अंपायर कॉल नो तर येत नाहीये. हा नो नाहीये, तंतंत डिसिजन चेंज केला. हा नो नाहीये, मात्र बॅटर गॉन म्हणजे चेंडू निर्धाव आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे. 22-23. येस, डॉट चेंडू आहे आणि 23 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय रेहान रॉकर्सनं बॅटिंग करत असताना. सन्मान करूयात. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही आहे महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा अतिथी कक्षामध्ये केली जाईल. विनंती करेल मेघवाडी बिग बॅशच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित महिला विभाग अधिकारी श्रुती पोटले मॅडम आज वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. मी विनंती करेल महिला विभाग अधिकारी श्रुती पोटले मॅडम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. हिमछाया कट्टा ग्रुप मेघवाडी आयोजित मेघवाडी बिग बॅश 2024च्या वतीनं हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित महिला विभाग अधिकारी श्रुती पोटले मॅडम यांचा सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं, संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत, खऱ्या अर्थानं व्यासपीठाची शोभा वाढवलीत, यासाठी आपलं आभार व्यक्त केलं जातं. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित युवा सेना सह सचिव सन्माननीय आदरणीय मुकेशजी कोळी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय युवा सेना सहसचिव मुकेशजी कोळी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आपण उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवलीत. हिमछाया कट्टा ग्रुप मेघवाडी आयोजित मेघवाडी बिग बॅशच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथं मात्र टार्गेट आहे या मॅचमध्ये 23 धावेचं. 23. धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. तेजस महत्वाचं असेल, कल्पेशला विसरून चालणार नाहीये या मॅच मध्ये. दोघे इम्पॉर्टंट प्लेयर्स आहेत. बऱ्याच खेळाडूंची नावं मात्र पाठ झालेत. तसा खेळ बऱ्याच खेळाडूंनी केलाय.
नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे, काम असं करा की काम पाहताच नाव घेतलं पाहिजे. आणि असे बरेचसे खेळाडू या स्पर्धेला मात्र जरूर तुम्ही पाहिले. जाऊया मॅचच्या दिशेनं. 23 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. 23 23 धावा करा असेल आणि 23 धावा करणारा संघ फायनलचं तिकीट करेल बुक. पहिला चेंडू बॅटच्या रडामध्ये, यावेळी मात्र काय घडलंय, बॅटर पोहोचला गेलाय. कल्पेश खऱ्या अर्थानं मेघवाडीचा चीता आहे, कारण की 2 दिवस याच कल्पेशचा खेळ आणि क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं. तोच कल्पेश मात्र जीवाच्या आकांतानं ही धाव पूर्ण करतोय. शुभम सध्या गोलंदाजीसाठी. तेजस आणि कल्पेशी पेअर मैदानामध्ये दाखल झाले. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली आहे. मात्र बऱ्याच गोष्टींचा विचार देखील या मॅच मध्ये केला जाईल. 1-1 धावा, एक्स्ट्रा धावा किती येतात, येणाऱ्या एक्स्ट्रा धावेवरती समीकरण किती बदलतंय, या सर्व गोष्टींची चर्चा या मॅच मध्ये केली जाईल. कारण की महत्वाची मॅच आहे. 3 दिवस ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि यासाठीच अभ्यास केला होता प्रत्येकानं की मला फायनल मध्ये पोहोचायचं आहे आणि या मॅच मध्ये जिंकणारा पोहोचेल फायनल मध्ये. सध्या सुदेश सपकाळ देखील आमच्यासोबत जोडला गेला. नुकतंच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये 34,000 व्हर्च्युअल पॉइंटने ज्याचं सिलेक्शन झालंय, तर सुदेश सपकाळ देखील आमच्यासोबत जोडला गेला. वेलकम सुदेश. वेगवान चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दिली. क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूला द्यावा लागतो मान, खराब चेंडूचा घ्यावा लागतो समाचार. ते क्रिकेट आहे. आणि आणखीन एका धावेनं धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत कल्पेश यावेळी पोहोचला नव्हता. कदाचित इथे जर स्ट्रायकिंगला फेकी झाली असती भूषणकडं तर कल्पेश थोडासा डेंजर झोन वरती होता. धावसंख्या 3 या आकड्यावरती. आज तेजस ऐकत नाहीये. तेजस माझा पॅटर्न वेगळा आहे, आपण सोडत नसतो, आपण तोडतो आणि त्याच पद्धतीने त्याची बॅटिंग चालू आहे. कारण की येणाऱ्या गोलंदाजावरती हावी होतोय तो कल्पेश. लेफ्ट हँडेड बॅटर. ओहो, फसला गेला होता. 2-3 खेळाडूंचे हात डोक्यावरती आहे. चेंडू ऑफ स्टिकला फुंकर मारत निघून गेला. कारण की या चेंडूनं खऱ्या अर्थानं संधी दिली कल्पेशला. तेजस पुन्हा कॉल करतोय, कल्पेश सोबत थोडीशी चर्चा करतोय. कारण की नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर हा स्ट्रायकर बॅटरचा आरसा आहे. चेंडू कुठे टप्पा पडलाय, कसा टर्न होतोय, या सर्व गोष्टींची चर्चा केली. तब्बल धावसंख्या 3, चेंडू झाले 4. 4 चेंडू झालेत, धावसंख्या आहे 3. ओहो, यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, सेट डाऊन केलाय. तेजस धाव घेईल का नाही, कल्पेशने नकार दिला. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलंय आणि संघाची पहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. टार्गेट या मॅच मध्ये आहे 23, म्हणजेच येणाऱ्या 15 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा करायचे. 15 चेंडू 20. 15-20 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलंय. सिलीला दोन्ही खेळाडू उभे केलेत अगदी नो लाईनच्या जवळ, थोडंसं खेळपट्टीच्या बाहेर, म्हणजे फलंदाजापासून बरोबर थोडंसं अंतरावरती या खेळाडूंना उभं केलंय. आणि सिलीला दोन्ही खेळाडू असताना तेजस आहे समोर. पहिला चेंडू योग्य बॉल आहे, कुठली हालचाल नाहीये, योग्य निर्णय. यार्ड टू यार्ड मीटर मोजून मापून हा चेंडू टाकला गेलाय. गोलंदाज आशिष. यावेळी देखील टॅप फटका, खेळाडूला अगदी स्पर्श करतो. मात्र 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी गरज होती का, गरज होती का? तेजस बाद झाला म्हणजे तब्बल या टीमचा धान्या वाघ
तेजस होतोय बाद. तेजस आहे तर मॅच आहे, तेजस आहे तर मॅच ऑन आहे, आणि तेजस आहे तर अपेक्षा आहे, तेजस आहे तर आकांक्षा आहे, आणि तेजस आशेचा एकमेव किरण होता जो बाद होतोय. लालच बुरी बला, लालच करके किसका हुआ है भला. आणि एकाच धावेती समाधान मानणं गरजेचं होतं. दुसऱ्या धावेसाठी सर पे कफन बांध के भाग येते. बॅटर गॉन होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, संकेत. धावसंख्या आहे फक्त 4 या आकड्यावरती. यानंतर नॉकआउट मॅच असेल. क्रिशल चॅम्पियन आणि एलिमिनेटर मधला विनर अर्थातच मेक बॉयज या दोन संघांमध्ये. ओहो, यावे मात्र वेगानं टाकलाय चेंडू. सातत्याने फलंदाजासाठी आपण पाहिलं तर आशिषनं वेगाचा उपयोग केलाय. वेगावरती स्वार होणारा आशिष मात्र आपल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवतोय, आणि हीच तर त्याची ताकद आहे, ती त्याची स्ट्रेंथ बनली. यावेळी मात्र अगदी वाईट बॉल आहे, थोडासा बाहेर आलाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 3. पुढे येऊन ड्राईव्ह केला, एक धाव तर कंप्लीट केले. खेळाडू आहे, एकाच धावेती समाधान मानावं लागेल. वन टू गो. संघाची धावसंख्या आहे 6. हलक्या हातानं फक्त ग्लान्स केला, एक धाव तर कंप्लीट केली, आणि एकाच धावेती समाधान मानले. 2 षटकांचं थरारक नाट्य संपलंय. संघाची धावसंख्या अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27. समीकरण पाहिलं तर 7 धावसंख्येवरती 27 धावेचा 23 धावेचा आव्हान या मॅच मध्ये. धावसंख्या 7 आणि येणारे 10 चेंडू आणि तब्बल 16 धावेची गरज आहे. टॉस साठी या अर्थातच दोन्ही कॅप्टन. नॉकआउट मॅच साठी क्रिशल चॅम्पियन जी 3rd पोझ वरती आहे, आणि एलिमिनेटर विनर मेक बॉयज. अर्थातच क्रिशल चॅम्पियन आणि मेक बॉयज दोन्ही कॅप्टन्स आपण यायचंय नॉकआउट मॅच साठी. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. 7. भूषण आला सध्या गोलंदाजीसाठी. दोन्ही कॅप्टन या क्रिशल चॅम्पियन आणि मेक बॉयज. नॉकआउट मॅच या दोन्ही कॅप्टन्स. पहिला चेंडू पुढे आला, टॅप फटका आहे क्षेत्ररक्षक. कारण की दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. हे क्रिकेट आहे, याला क्रिकेट बोलतात. मगाशी चर्चा केली, सबर का फल मीठा नहीं होता, सबर का फल किसी और का होता. या मॅच मध्ये तेच झालं. कारण की थांबलात की दुसरा येतो, संधीचं सोनं करून जातो. यावेळी तेच झालं. 2 रन तुमने चुराया जो सनम. धाव संख्या 9. यावेळी देखील फटका अप्रतिम खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक चुकी होते की काय, आणि तदनंतर मात्र या मॅच ची कहाणी आहे चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो, एक चेंडू तुम्हाला हिरो बनवतो. धाव संख्या आहे 13, आणि आता फक्त 8 चेंडू 10 धावेची गरज. 8-10. व्हॉट अ मॅच. मॅच बदलते, वेळ बदलते, आणि वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. चांगली वेळ आणावी लागते, वाईट वेळ न बोलवता येते, पण ती मुक्कामाला नसते. या मॅच मध्ये देखील चांगली वेळ आणावी लागेल. कल्पेशकडे विश्वास आहे का? भूषण दुसऱ्या साईडला आहे. मॅच ऑन केली आहे या चौकारानं. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप फटका खेळून काढला, एक धाव तर कंप्लीट होते. खाली पडलाय, आणि तदनंतर मात्र एकाच धावेती समाधान. नाराज आहे कल्पेश स्वतःवरती. खाली पडला होता. धाव संख्या अगदी 14. कल्पेश, दुसरी धाव होऊ शकली असती, पडला तो खाली. त्याला माहिती आहे पडणारा पडत नसतो, पडणारा घडत असतो. या मॅच मध्ये काय घडेल. 14 धावा. 14.
बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केले. कल्पेश जवळ स्ट्राईक ठेवली आहे, एकाच धावेती समाधान मानलंय. संघाची धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती 15-15. 15 धावसंख्या. तब्बल चेंडूचा खेळ झाला. 4-1 चेंडू अजूनही बाकी आहे. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 8 धावेची गरज आहे. चेक केलाय, पहिला चेक केलाय. फलंदाजाच्या मनामध्ये चाललंय काय हे जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न होता. ओहो, हलक्या हातानं फक्त खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडतील का? कल्पेश आहे नॉन स्ट्राईकला, जमाची बाजू आहे. 5 चेंडूसाठी कल्पेश स्ट्राईकला असेल आणि समीकरण आहे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच. 5-7 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये. पाच सात. जो जिंकेल तो फायनलचं तिकीट, जो पराभूत होईल त्याला एक चान्स. जिंदगी हर किसी को एक मौका देती है. आपण पण दिला एक चान्स या मॅच मध्ये. कल्पेश आहे. कल्पेश जर आज ही मॅच विन करतोय तर स्टेटस तो नाही, त्याचा स्टेटस प्रत्येक जण ठेवेल. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तो चमकेल का? उन्हामध्ये चमकणाऱ्या काचा होत्या, अंधारात खऱ्या अर्थानं हिरे चमकतात. आणि या मॅच मध्ये या अंधारामध्ये चमकेल का? जेवढं प्रेशर खेळाडूंवरती आहे तेवढ्यापेक्षा डबल प्रेशर अंपायर्स वरती आहे. क्रुशियल मॅचेस चालू आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे. खेळाडू एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. आता सध्या आपण पाहिलं तर संकेत आहे स्ट्राईकला. आता 4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर 6 धावेची गरज. 4 चेंडू 6 धावा. मॅच जर टाय होते तर सुपर ओव्हर. आता प्रेक्षक बोलत असतील बघायचीच आहे आम्हाला सुपर ओव्हर. चार 6. पुढे आला त्या फटका. एक धाव तर कंप्लीट केले. चेंडू स्टॉप केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या मॅचची कहाणी धगधग वाढतीये. आता 3 चेंडू आणि तब्बल 5 धावेची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा तर 5 धावा 3 चेंडू. या मॅच मध्ये बरेच जण बाहेरून जरून कार मंत्र देतात, पण ऐकावं जगाचं की करावं मनाचं हे देखील खेळाडूला माहिती असेल. 3 चेंडू 5 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक बोलत असेल एवढ्या लांबून आलोय, पैसा पेट्रोलचा वसूल झाला या मॅचनं. पैसा वसूल मॅच होती. आणि अजूनही ही मॅच आपण पाहिली तर तळ्यात मळ्यात आहे. दोन्ही साइडला ही मॅच आहे. रेहान रॉकर्स की साई 11, साई की रेहान, मंदार की कल्पेश, कल्पेश की मंदार. काय असेल मॅचचं चित्र? नो बॉल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेती समाधान. कहाणी बदलतीये. आता तब्बल 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. हे प्रेक्षक तुम्ही पाहताय, अगदी आमच्या बाल्कनीमध्ये हे प्रेक्षक बसलेत. सगळ्या जर्सी एकत्र आणि ज्याच्या हातात भोपू आहे त्याला सध्या झूम केलं जातंय. हा वाजला भोपू. सध्या हे प्रेक्षक पाहताय. मी नेहमी सांगतो युट्यूबला दिसा पण CCTVत कधीही दिसू नका. आणि युट्यूबला दिसला तर फेमस होता. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. 3-3. जिंकेल तो फायनलचं तिकीट करेल बुक. पुढे आला, हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव यावी मात्र कंप्लीट केली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम कल्पेश. या मेघवाडीचा चीता एक धाव कंप्लीट केले. डाईव्ह लगावले. सगळ्या अंगाला त्याच्या माती लागले. एक वेळ मळकं असलं तरी चालेल पण जळकं आयुष्यात कधीच नसावं. व्हॉट अ एफर्ट्स यार. काय एफर्ट्स केलेत. पडायचे प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा. नजरेसमोर पडलेला उठून उभा राहतो. एकदा की नजरेतून पडलात की उठून उभा राहण्यासाठी अख्खा आयुष्य जातं. म्हणून पडा. पडणारा पडत नसतो, पडणारा घडत असतो. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 2 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच आहे. 2 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच.
आता ज्यांचे हृदयाचे ठोके वाढलेत हट जाव, तुम्ही मॅच नाही बघितली तरी चालेल. ज्यांचे हृदयाचे ठोके वाढलेत त्यांनी मात्र मॅच बघू नका. 2 चेंडू 2 धाबेची गरज. वॉट अ मॅच, अप्रतिम आहे. फायनल आहे, फायनल पेक्षा भारी आहे. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केले. वॉट अ मॅच, 1 चेंडू 1 धावा. क्वालिफायर मॅच आहे. रेहान रॉकर्स की साई 11, साई की रेहान, संकेत की मंदार, मंदार की संकेत की आणखीन येईल या मॅचची कहाणी बदलेल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. अर्थातच ही मॅच तुम्ही पाहताय. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच, अप्रतिम मॅच. हिमछाया कट्टा ग्रुप मेघवाडी आयोजित मेघवाडी बिग बॅश 2024 तुम्ही पाहताय. मॅच जर समान होते तर असेल सुपर ओव्हर. आता प्रेक्षक बोलत असतील होऊन जाऊ दे का सुपर ओव्हर, की संकेत मॅच घेऊन जाईल. मंदार या मॅच मध्ये रंग आणेल का? वॉट अ मॅच, अप्रतिम मॅच, वॉट अ मॅच. 1 चेंडू 1, याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू तू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या मॅचचं चित्र होईल का विचित्र. 1 चेंडू 1 धावेची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. एका साईडला शेर आहे, दुसऱ्या साईडला सव्वा शेर आहे. एका साईडला बाहुबली आहे, दुसऱ्या साईडला ग्रेट खली आहे. आणि खलीबली खलीबली या मॅच मध्ये नक्की होते. वॉट अ मॅच, अप्रतिम. 1 चेंडू 1 धाव. मेघवाडी बिग बॅश कशी असेल तर अशीच असेल. फायनल कशी असेल तर अशी असेल. धगधग आहे. आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे भाई हट जाओ, ज्यांना हृदयाचा त्रास आहे भाई हट जाओ. ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. 1 चेंडू 1, वॉट अ मॅच. एक एक, वॉट अ मॅच. एक चेंडू 1 धावेची गरज. पुढ्याला 1 धाव. बॅटर आउट. सुपर ओव्हर, सुपर ओव्हर. हे भोंगे वाजवू नका, भोफू वाजवू नका प्लीज, भोपू वाजवू नका. बऱ्याचशा नियमांचं पालन करा, भोपू वाजवू नका.